नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीचे 12 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 पर्यंतचे राशी भविष्य पाहू. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या आठवड्यामध्ये 12 जानेवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल, 14 जानेवारीला रवी मकर राशीत प्रवेश करेल, 17 जानेवारीला मंगळ मकर राशीत प्रवेश करेल आणि 17 जानेवारीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. या प्रवेशामुळे मकर राशीवर त्याचे काय परिणाम होतील ते आपण पाहू. मकर राशीच्या लोकांनी ताजंतवानं राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम करा, कारण या सप्ताहात तुमच्या जवळ खूप वेळ असेल. अशा संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा आणि शक्य असेल तर घरात राहूनही तुम्ही काही व्यायाम करू शकता. या सप्ताहात व्यापाऱ्यांना धनसंबंधित प्रत्येक निर्णय घेताना बराच विचार करण्याची आवश्यकता असेल, कारण केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान असतील. ज्याप्रमाणे तुम्हाला धनलाभाची अपेक्षा होती, तुम्हाला एक छोटासा निष्काळजीपणा हानी देऊ शकतो. सावध राहा. आणि देवाणघेवाणीच्या वेळी प्रत्येक कागदपत्र लक्षपूर्वक वाचा. कोणत्याही कारणास्तव रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे किंवा आपल्या सुविधांवर जास्त पैसे खर्च केल्याने या आठवड्यात आपल्या पालकांना राग येऊ शकतो. म्हणून हे सुरुवातीपासूनच लक्षात ठेवून अशी कोणतीही गोष्ट करू नका की ज्यामुळे आपण आपल्या पालकांना चिडवून देऊ, कारण यामुळे तुमचाही मूड खराब होईल आणि कौटुंबिक वातावरणातही अशांती निर्माण होऊ शकते. आपण आपल्या मित्रांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मदत नेहमीच करत असतो. या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धी करावी लागेल. त्याचबरोबर कठोर मेहनतही घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील लोकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. धन्यवाद.